हाय फ्रेंड, जय सियाराम सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर तुम्ही बघू शकता मी कुठं गेले होते. तर हे आहे. तर मी शुक्रवारी गेले होते पिवळी जोगेश्वरीला. तर ही जोगेश्वरीचं मंदिर आहे शुक्रवार पेठमध्ये. आपलं हे आहे ना, काय म्हणतात, मंडईच्या पुढच्या साईडला हे मंदिर आहे. तर इथं खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. जुनं मंदिर आहे, एकदम छोटंसं मंदिर आहे. पटकन ओळखायला पण येत नाही हे मंदिर कुठं आहे ते. मेन चौकातनं आतमध्ये गेलं की छोट्याशा गल्लीत हे मंदिर आहे. आणि इथं 2 स्टॉल आहेत, बघू शकताय तुम्ही. आणि ही जी आहे इथलं एक वैशिष्ट्य आहे. तर इथलं वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण पिवळ्या ह्याच्यात आहे. ती जी लक्ष्मी आहे ती पूर्ण पिवळी आहे आणि पिवळेच वस्त्र तिला घातले जाते. आणि इथं तुमची फक्त श्रद्धा हवी आहे. इथं काही तुमचं धन दौलत किंवा पैसा पाणी असं काही नाही. तुमची यथाशक्ती इथं जे आहे तेच हे करायचे. इथं फक्त आहे ना तांदूळ न्यायचे आहेत, इथं जास्त काही न्यायचे नाहीत. आणि इथं तुम्ही आता बघताय हे बायका काय करतायत ते तुम्हाला सांगते. तर इथं जे आहेत वह्या घेऊन बसलेले आहेत प्रत्येकजण. ज्यांच्या मुलींचे लग्न जमत नाही ते ह्याच्यामध्ये लिहायचं आणि मग ते कॉन्टॅक्टमध्ये, म्हणजे इथं लग्न जमले जाते थोडक्यात म्हणजे. आणि पण ही आहे ना मंगळवारी करायची पूजा आहे. मंगळवार आणि शुक्रवारच तिथं जाते. तर हे मावशी आहे माझी. ह्या मावशीने 5 शुक्रवार मुलासाठी मागून घेतले होते. तिचे किती झाले होते मला माहीत नाही, पण तिच्या योगाने मी इथं दर्शन घ्यायला आले. खूप छान वाटलं. तर इथं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला तांदळाच्या राशी, म्हणजे घरून तांदूळ न्यायचे आणि हळदीचे तांदळाच्या राशी मांडायचे आहेत. हळद मिक्स केलेले तांदूळ जे आहेत, पिवळे तांदूळ आपले, त्याची इथं आपल्याला असं 8 मूठ 9 मूठ असं आपल्याला ते तांदूळ ठेवायचे आहेत. कुणी 8 ठेवतं, कुणी 9 ठेवतं, कुणी 7 ठेवतं, कुणी 9 ठेवतं, कुणी 11 ठेवतं, कुणी 21. ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे, ज्याची त्याची म्हणजे कुणाचे नवसाचं म्हणजे मनात जे इच्छा असते त्या हिशोबाने. तर तुम्ही इथं बघू शकताय. मी इथं थोडंसं बसले, खूप छान वाटलं. येऊशी वाटत नव्हतं, एवढं सुंदर मंदिर आहे आणि एवढं शांत आहे, खूप शांत आहे. हे सिटीत मंदिर आहे पण म्हणजे असं कळलं नाही की हे एवढ्या मोठ्या सिटीमध्ये असं आतमध्ये मंदिर आहे. त्यामुळे इतकं शांत वाटलं, इथं छान वाटत होतं, प्रसन्न वाटलं मनाला एकदम. काहीतरी नवीन वर्षाचं कुठंतरी जायचं. त्याच्यानंतर इथं बघा, हे बघा ही लक्ष्मी अशी आहे, एकदम पिवळंच आहे सगळं. तिला पिवळंच आहे, पिवळ्यामध्येच ती आहे. आणि इथं आमचं चाललं होतं फोटो वगैरे काढायचं थोडंसं मावशीच्या फोनमध्ये आणि माझ्या फोनमध्ये. तर मला खूप छान वाटलेलं आहे. तर इथं अशा राशी मांडायचे आहेत. हे बघा इथं असं मांडायचं आहे ते, म्हणजे ढीग घालायचे आहेत. 9 ढीग, 7 ढीग, 11 ढीग. त्यानंतर येता आपलं मंडईपासलं दत्ताचं मंदिराचं दर्शन झालं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. खूप छान असं इथं 2026चं, खूप छान इथं असं 2026चं बघा ना, फुलांनी किती छान काढलं होतं आणि मंदिर खूप छान सजवलेलं होतं. फुलांनी 2026 काढलं होतं आणि खूप छान असं इथं मंदिर सजवलेलं होतं. आणि मग ह्या मंदिरात आल्यानंतर जुन्या काही आठवणी आठवल्या. आजोबांचं, आजीच्या राज्यातलं सगळं आठवलं. गाणगापूरला जायचो आम्ही नेहमी दर गुरुवारी आजोबांबरोबर लहान असताना, ते आठवलं. आणि मंदिर खूप छान आहे, मस्त वाटलं. इथं दर्शन घेतलं दत्ताचं मावशीने आणि मी. आणि मग काय आपलं निघा आलो गप्पा मारत मारत. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. हे दत्ताचं मंदिर बघितल्यानंतर तर खूपच आठवणी जाग्या झाल्या. असं वाटत होतं ते जे गेलेत आपले लोक ते कशाला गेलेत, परत रिटर्न आले असते तर खूप छान झालं असतं. त्यानंतर आपलं पुण्यातलं प्रसिद्ध असं दगडूशेठ हलवाईचं दर्शन लांबूनच झालेलं आहे. आणि इथं तुम्ही बघू शकताय बाहेरून किती गर्दी आहे. आतमध्ये तर इतकीच होती आणि बाहेर पण बघा किती गर्दी आहे. आत काही जाता आलं नाही. आणि फुलांचं सजावट बघा किती छान केलेलं आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ सांगा. श्री स्वामी समर्थ सगळं.